स्कॉर्पिओ ऐवजी इनोवा कारची मागणी करणाऱ्या पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या मागणी मुख्यमंत्र्यांनी लावला ब्रेक। उधळपट्टी थांबवा आणि जनतेच्या कामावर लक्ष द्या, मुख्यमंत्र्यांनी फटकारल्याची माहिती। निवडणूक आयोगाचं राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांना पत्र। पक्ष घटनेतील बदलांबाबत लवकरात लवकर कागदपत्र सादर करण्याचे दिले आदेश। मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यात पडून जिगरबाज जवान विकास गोरेंचा मृत्यू, तर भिवंडीत खड्ड्यात बाईक अडकून महिला थेट ट्रक खाली, दोघांच्या मृत्यूनं नागरिकांमध्ये संताप। नाशिकला खड्ड्यातून काढण्यासाठी भुजबळांना पालकमंत्री करा। नाशिकमधल्या बॅनरमधून साथ, तर पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, भाजप नेत्यांचा पलटवार। बिहारच्या विधानसभा पोटनिवडणुकीत बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांचा 19,000 मतांनी दणदणीत विजय। 30 वर्षांनंतर भाजपचा गड ढासळला। आगीत तेल ओतू नकोस, सोशल मीडियावरील ट्रेंडवर प्रतिक्रिया देणाऱ्या ऋतिक रोशनला कंगनानं फटकारलं। दिल्लीत विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेल्या जेनझींना पोलीस कारवाईपासून मोठा दिलासा। सोमवारी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आंदोलनावरील गुन्हे मागे घेण्याचा राज्य सरकारचा मार्ग मोकळा। चीनमधून येणाऱ्या द्राक्षे आणि बेदाण्यांवर 10-100% आयात शुल्क लागू करावे, द्राक्ष बागायतदार संघाची मागणी। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा। आणि खडकवासला धरणातून 29,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग, मुठा नदी पात्रात गाड्या पाण्याखाली, बुढे पूल वाहतुकीसाठी बंद। तर प्रशांत किशोर यांचा विजय नेमका कशामुळे झाला ते आपण समजून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। याची काही प्रमुख कारणं आहेत। त्याच्यामध्ये तरुणांचा प्रशांत किशोर यांना पाठिंबा होता। विद्यार्थी आंदोलनानंतर भाजप विरोधी असंतोषाचा फायदा प्रशांत किशोर यांना झाल्याचं दिसतंय। नवमतदार विद्यार्थ्यांचं किशोर यांना मतदान झाल्याची माहिती आहे आणि भाजपकडून घोषित उमेदवाराचा अर्ज मागे गेला होता। त्याच्यामुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजीचा सुद्धा भाजपला फटका बसला आणि प्रशांत किशोर यांना फायदा झाला आहे। याशिवाय भाजपकडून घोषित उमेदवारांना अर्ज मागे घेतलेला होता आणि त्यावेळेला मग ऐनवेळी नीरज कुमार सिन्हा यांना तिकीट देण्यात आलं होतं। मग जो एक नाराज गट होता भाजपमधला तो प्रचारापासून दूर राहिल्याचं दिसून आलं। त्याच्यानंतर प्रशांत किशोर यांना बाहेरचे म्हणून हिणवलं गेलं, याचाही हे सगळं त्यांच्या पथ्यावर पडल्याचं दिसतंय। बाहेरचे विरुद्ध आपले अशी लढाई या ठिकाणी पाहायला मिळाली। तरुणांनी प्रशांत किशोर यांना पाठिंबा दिला आणि किशोर यांचा डोअर टू डोअर प्रचार सुद्धा या ठिकाणी दिसून आला। तर आरजेडी तिसऱ्या स्थानावर घसरलेली आहे। आरजेडीच्या रेखा गुप्ता या तिसऱ्या स्थानावर या ठिकाणी पोहोचल्या। तेजस्वी यादव प्रचारात उशिरा उतरले आणि भाजप विरोधी मुस्लिम मतदारांचं सुद्धा आरजेडी ऐवजी किशोर यांना मतदान झालं। त्याचबरोबर जातीय समीकरणं फिरली। भाजपच्या पारंपरिक मतदारांचं किशोर यांना मतदान झाल्याची सुद्धा माहिती आहे। भाजपच्या बूथ मॅनेजमेंटला अपयश आल्याचं दिसतंय। गटबाजीमुळे बूथ मॅनेजमेंट नेटवर्कला धक्का बसल्याचं बोललं जातंय। यानंतर बातमी आहे भाजप खासदार कंगना रनौत यांच्या सोशल मीडिया पोस्टची। दिल्लीमधील विद्यार्थी आंदोलनादरम्यान कंगना रनौत यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना गटर छाप म्हटलेलं होतं आणि त्यावरून बराच वाद झाला होता। कंगना यांना टीकेचं धनी व्हावं लागलं होतं। एकीकडे कंगना यांच्या वक्तव्याची चर्चा होत असताना सोशल मीडियावर आता ऋतिक रोशनची माफी मागितली पाहिजे हा ट्रेंड जोर धरू लागलेला आहे। कंगना यांनी सीजेपीवर टीका केल्यानंतर सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांना एका मुलाखतीमध्ये कदाचित मी थोडासा तरुण ऋतिक रोशन सारखा दिसतो, त्याच्यामुळेच कंगनानं माझ्यावर निशाणा साधला असावा अशी मिश्किल टिप्पणी केली होती। आणि त्यानंतरच पुन्हा एकदा कंगना आणि ऋतिक रोशन यांच्या नात्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या। अनेक सोशल मीडिया युजर्स कंगना रनौत यांना ट्रोल करतायत। द वर्ल्ड ओज अन अपॉलॉजी टू ऋतिक रोशन हाच हॅशटॅग वापरताना दिसत आहे। दरम्यान या ट्रेंडवर ऋतिकनं आपली प्रतिक्रिया दिली आहे। त्यानंतर कंगनानं खास आपल्या शैलीत त्याच्यावर पलटवार केला।
तर ऋतिकनं पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलेलं होतं आपण बघूयात. ग्राफिक्सच्या माध्यमातून ऋतिक रोशनची पोस्ट आलेली होती, ज्यावेळेला एक ट्रेंड व्हायरल झाला होता. एखाद्या व्यक्तीला विरोध करण्यासाठी दुसऱ्याचं समर्थन करणं ही समाजातील मोठ्या समस्येची झलक आहे. सत्य आणि तथ्य योग्य संदर्भामध्ये समोर येण्याची आपण वाट पाहू, असं ऋतिक रोशन यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलेलं होतं. आणि ऋतिक रोशन यांच्या या पोस्टवर कंगना रनौत यांनी काय म्हटलेलं आहे तेही आपण बघणार आहोत. प्रिय ऋतिक, मला आनंद आहे की तुला तुझा परफेक्ट पार्टनर मिळालाय. सबा आझाद सोबत तुझी जोडी खूप छान दिसते आणि तुम्ही दोघेही एका गंभीर नातेसंबंधात आहात. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या महिलेला अशा प्रकारे चिडवणं किंवा तिची चेष्टा करणं तुला शोभत नाही. याऐवजी लोकांचा निषेध केला पाहिजे. तुझ्या नावाचा वापर करून मला त्रास देत आहेत, माझा छळ केला जातोय. कृपया आगीत तेल ओतू नको आणि तुझ्या जोडीदाराला सुद्धा अशा प्रकारे लाजवू नकोस. आशा आहे की तू समजूतदारपणे वागशील आणि अशा प्रकारच्या अनुचित टिप्पण्या करणं थांबवशील, असा पलटवार कंगना रनौत यांनी या पोस्टमध्ये केला होता. याशिवाय कंगना रनौत यांनी आणखी एक पोस्ट केली आणि नाव न घेता एका अभिनेत्रीसाठी अपमानजनक टिप्पणी केली. तिनं अभिनेत्रीच्या दिसण्याची तुलना खिसे कापूनशी केली आणि तिची भाषा, पती आणि पेहरावावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान काय म्हटलेलं आहे या पोस्टमध्ये कंगना रनौत यांनी ते आपण बघूयात. मला कोणालाही लाजवायचं नाही, पण मी पाहिलंय की आजकाल एक अभिनेत्री असे कपडे घालते आणि अशा प्रकारे बोलते जणू ती एखादी पाकीटमारच आहे. ती हाफ पॅन्ट, उलटी टोपी घालते, आंदोलकांच्या गटरछाप वर्तनाचं उत्साह समर्थन करते, खिसे कापून सारखी ती दिसत असते. थेट परिणाम तुमच्या विचारसरणी आणि व्यक्तिमत्वावर दिसून येतो. माझ्या प्रिय सहकारी अभिनेत्री, जर तुमचा जोडीदार तुम्हाला पाकीटमारासारखं वाटायला लावत असेल तर तिला ते वाईट वाटायला हवं, कारण ती पूर्वी खूप सुंदर कपडे घालायची. जर त्या अभिनेत्रीला स्टायलिंगसाठी मदतीची गरज असेल तर मी नेहमी उपलब्ध आहे, असा टोला कंगना रनौत यांनी आपल्या या पोस्टमधून लगावला होता. क्योंकि आज मैं सुबह एक पोस्ट कर रही थी, एक हमारी फिल्म इंडस्ट्री की बहन है, बहुत ऐसी हमने फिल्म इंडस्ट्री में हिंदू बेटियां बहनें जिनके संपर्क में हम रहे हैं, उनको बहुत क्लोजली देखा भी है, जाना भी है, और हम देखते हैं कि हैं वो हिंदू, लेकिन चाहे पॉलिटिक्स हो चाहे रिलीजन हो, उसको लेकर उनकी कोई विचारधारा नहीं है. यूथ में यूजुअली ऐसा होता है, वो बहुत ही न्यूट्रल है. लेकिन जैसे ही वो, चाहे आप संबंध कह लीजिए, शादी कह लीजिए, दोस्ती कह लीजिए, इस्लामिस्ट के संपर्क में आते हैं, वैसे ही उनकी सोच इतनी डिफाइंड हो जाती है, इतने कट्टरपंथी लेफ्टिस्ट वो बन जाते हैं. हाँ, मैं मॉडरेट हिंदू थी. आज इसी वक्त मुझे जो है जो मुझे तंज किया जाता है, तुम कब से संघी बन गई. मुझे संघी बनना है. मुझे जो है बीजेपी आरएसएस की आइडियोलॉजी, जिसे एक अवेकन्ड हिंदू, मुझे बनना है, मुझे कन्वर्ट होना है. मैं क्यों नहीं कन्वर्ट हो सकती. तो ये जो दोगलापन है समाज का, जब हिंदू बेटियों की बात आती है तो जो समाज के ठेकेदार है वो एक अग्नि परीक्षा के लिए हमारे 10 साल पुराने, तुम तो पार्टी करती थी, तुम तो ये करती थी, ठीक है मैं सब कुछ करती थी, लेकिन आज मुझे भी कन्वर्ट होना है और मुझे जो है एक डिफाइंड और एक अवेकन्ड हिंदू बनना है. तो मेरे लिए वो रास्ता क्यों बंद है. तो ये जो है ये एक दोगली सोच और दोगले विचार नहीं चलेंगे. तर कंगनाच्या या वक्तव्याचा काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी चांगला समाचार घेतलाय. कंगना जी मॉडरेट हिंदू से संघी हिंदू में कन्वर्ट होना चाहती हैं, पर ऐसा कैसे होगा बहना, क्योंकि आरएसएस में तो महिलाओं के घुसने की आजादी ही नहीं है, तो ये हो नहीं पाएगा. आप नफरत से भरी हुई, मौका परस्त, देश के युवाओं को गटर बुलाने वाली और बीजेपी की पनौती जरूर है और वही बनी रही है. हिंदू धर्म को बख्श दीजिए.